हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आयुष संहिता अध्ययनाचा सेकंड चॅप्टर दिनचर्या. याआधी आपण आयुष्कामी अध्याय कंप्लीट केला आहे. तर दिनचर्या म्हणजे काय? दिनचर्या याचा अर्थ असा होतो की आपण जे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जे शेड्यूल बनवतो, जे टाइम टेबल बनवतो, तसेच ही आयुर्वेदाने एक आयडियल दिनचर्या कशी असावी हे आपल्याला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठेत स्वास्थ्य रक्षार्थ आयुष्य. याचा अर्थ स्वस्थ व्यक्तीने ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4:30ला उठावे आणि रात्रीचा जो शेवटचा प्रहर आहे, तो तिसरा प्रहर आहे, तिसरा मुहूर्त, त्याला ब्रह्ममुहूर्त. यात असं दिलंय की जो स्वस्थ व्यक्ती आहे म्हणजे जो हेल्दी पर्सन आहे, तर त्यांनी किती वाजता उठावे याचे ब्रह्ममुहूर्तात सांगितलं आहे की त्यांनी सकाळी रोज ब्रह्ममुहूर्ताला उठावे. का बरं उठावे? कारण ब्रह्ममुहूर्त हा खूप आपल्या आरोग्याच्या फायदेशीर असतो आणि हा केव्हा असतो? रात्रीचा जो शेवटचा प्रहर आहे त्यातील तिसरा मुहूर्त असतो, तर त्यालाच ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि तेव्हाच स्वस्थ व्यक्तीने उठावे आणि आपली दिनचर्या सुरू करावी. आपले जे दिवसभराचे काम असेल, जे कार्य असेल, त्याची सुरुवात करावी. आणि हे स्वस्थ व्यक्तीनेच करावे. हे आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीसाठी सांगितले आहे, हे स्पेशल. कारण हे जर ब्रह्म मुहूर्तावर उठलो सकाळी, तर जे स्वस्थ व्यक्ती आहे त्यांचे जे स्वास्थ्य आहे तर ते तसेच टिकून राहील. नेक्स्ट आहे शौचविधी. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर शौचविधी करायला पाहिजे. कृतशौचच्या विधी, मलमूत्र विसर्जन करावे. कृतशौचचा विधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर मनुष्याने स्वस्थ व्यक्तीने शौचविधीला जावे. जे मलमूत्र आहे त्याचे ते विसर्जन करा. नंतर आहे दंतधावन. दंतधावन म्हणजे काय? ब्रशिंग, टीथ ब्रशिंग. याचा अर्थ, याचा श्लोक आहे अर्कन्य ग्रोध खधीर करंज कुकुभाधिकम प्रात भुक्त्वाचा मृदुवंग कषाय कटु तिक्तम भक्षय दंत भवनं दांत मासन्य बाधय. म्हणजे काय? या दंतधावनामध्ये आयुर्वेदाने आपल्याला सांगितलं आहे की कोणकोणत्या गोष्टीचा उपयोग करून दंतधावन केलं पाहिजे. ग्रोथ, वड, खेळ, करंज इत्यादीच्या कषाय, कटू आणि तिक्त या रसाच्या करंगळी एवढ्या जाड काडीने चावावे. म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितले आहे की तुम्ही नॅचरल गोष्टीचा उपयोग करून दंतधावन करा. जे आहे ग्रोथ, वड, खेळ, करंज अशा प्रकारचे जे झाडे असतात त्यांच्या करंगळी एवढ्या, जे लिटल फिंगर आहे तर त्याच्या विड्थ एवढं काडी घ्यायची आहे आणि ती दातामध्ये चावायची आहे आणि तिला मऊ करायचं आहे. चावून चावून तिला सॉफ्ट करायचे, ब्रश सारखं तिचे फायबर्स काढायचे आणि ते असतात कटू तिक्त कषाय या रसाने युक्त. आणि त्यामुळे आपले जे दात आहे, आपले जे मुख आहे ते स्वच्छ होतं, त्याच्यातले जे जंतू आहे त्यांचा नाश होतो. आता आपण सगळेच टूथपेस्ट यूज करू, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामध्ये म्हणतात की लेमन आहे किंवा सॉल्ट आहे, वेगवेगळे हे आहेत, मिनरल्स आहेत, पण ते आपल्याला इतके हे नाही आहेत की त्यांनी आपल्या दातांचे इतका फायदा होत नाही जे आयुर्वेदाच्या ह्या सगळ्या औषधींनी होतो. हे आपल्याला नॅचरल आहे आणि याचा काही पण आपल्याला साईड इफेक्ट नाही पडत. आणि जो आपण टूथपेस्ट यूज करतो ते कधी कधी त्याच्यामध्ये भेसळ असते, ते रिअल नसतात, ते काही काही हे असतात, फेक असतात. त्याच्यामुळे याचा उपयोग आपण करायला पाहिजे. आणि आता याच्यानंतर आपण बघूया चौथे. आता आपण फोर्थ बघणार आहे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे काय? तर ऑइल मसाज. आपण बघतो टीव्ही मध्ये दाखवलं असतं, मूवीज मध्ये ते ऑइल मसाज असतात, त्याचे एक वेगळं हे असतं, पार्लर असतं, तेच हे अभ्यंग आपण त्याला म्हणू शकतो. आपण बघितलंच आहे की जे लहान बाळ असतात त्यांना लहानपणी तेलाची मालिश देतात. कारण का देतात? कारण त्यांनी त्यांचे हाडं मजबूत होतात, त्यांचे जे जॉईंट्स असतात ते सुद्धा चांगले फ्लेक्सिबल होतात, त्यांचे मसल टोन्ड होतात, त्यांना त्यांच्या बॉडीला रिलॅक्सेशन भेटतं आणि नंतर ते लगेच झोपून जातात. तर हेच अभ्यंग आपल्याला सांगितले आहे आयुर्वेदाने, म्हणजे ऑइल मसाज. अभ्यंग आचरित नित्यम सहजनासं वातः दृष्टी प्रसाद पुष्टी आयु स्वप्ना सत्वक दाढ्यकृत. याचा अर्थ असा की वात दोष हा कमी होतो अभ्यंग केल्याने. जे त्वचा आहे ती त्वचेदार होते, ती डोळ्यांची नंतर वाढते आणि चांगली झोप लागते. अभ्यंग आचरित नित्य सहजनासं वाता म्हणजे काय? जे व्यक्ती खूप कष्टाची कामे करतात, खूप श्रमाची कामे करतात आणि ज्यांना वात दोषाचा त्रास आहे, म्हणजे ज्यांना वात
जो दोष आहे तो वाढतो, त्याच्या वेगवेगळे आजार होतात. तर अशा व्यक्तींना नित्य अभ्यंग दिले पाहिजे, त्यांना नित्य अभ्यंग हे त्यांना करायला पाहिजे, कारण त्यांनी वात दोषाची जी वृद्धी झालेली असते ते त्याचं कमी होते आणि त्यांची जी श्रम आहे, त्यांनी जे श्रम केलेले असतात ते रिलॅक्स होतात, त्यांना रिलॅक्सेशन मिळतं. त्याच्यामुळे अभ्यंग हे श्रम करणाऱ्या व्यक्तींनी, जास्त श्रम करणाऱ्या व्यक्तींनी आणि वात व्याधी असलेल्या व्यक्तींनी करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे. आणि याने काय होते, आपण जर अभ्यंग केले 1 दिवस आड 2 दिवस आड, तर आपली जी नजर आहे ती शार्प होते, आपण म्हणतो ना शार्प विजन ते होते. परत आपली त्वचा ही तजेलदार होते, फ्रेश वाटते, एकदम प्लेझंट वाटते आणि चांगली झोप लागते. ऑब्व्हियसली आपण बघतो लहान बाळाला अभ्यंग केल्यावर, ऑइल मसाज दिल्यावर तर रिलॅक्स होतो आणि तो आपोआप झोपून जातो. तर हेच त्यामागचं रिझन आहे अभ्यंगाने काय करतो. नंतर आहे अभ्यंग निषेध. आता आपण पहिले बघितलं की अभ्यंग कोणी करायला पाहिजे आणि त्यांनी केल्याने काय होतं. आता आपण बघणार आहे अभ्यंग निषेध, म्हणजे अभ्यंग कोणी करू नये. गर्ज अभ्यंगम कफग्रस्त कृत संशुद्धी अजीर्णी. म्हणजे काय, पंचकर्म केलेल्याने कफव्याधी आणि अजीर्ण झाल्यास अभ्यंग करू नये. म्हणजे ज्या व्यक्तींनी पंचकर्म केलेले आहेत, म्हणजे ज्यांचे रिसेंटली पंचकर्म त्यांनी करून आलेले आहेत. पंचकर्मामध्ये काय असतं, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण, विरेचन आणि होम. तर हे जे पंचकर्म आहे ते ज्यांनी रिसेंटली केले आहे किंवा 1 महिना 2 महिना आधी केलेले आहे त्यांनी अभ्यंग करू नये, कारण त्यांची पहिलेच जी हेल्थ असते ती थोडीशी, त्याच्यामध्ये आपण शोधन केलेलं असतं ना, त्रिदोषांचं शोधन केलेलं असतं पंचकर्मामध्ये, त्यामुळे शरीर हे थोडंसं एक दुर्बल सारखं होऊन जातं, त्याच्यामुळे त्याला अभ्यंग करायला नाही पाहिजे. आणि नंतर आहे कफव्याधी. कफव्याधी असलेल्या व्यक्तींनी अभ्यंग करू नये, कारण जो अभ्यंग आहे हा वात दोषाला काढण्याचे काम करतो, त्याच्याशी अपोजिट आहे, तर तो कफ दोषाची सिमिलर आहे. त्याच्यामुळे कफव्याधी असलेल्यांनी अभ्यंग करू नये, त्यांनी अभ्यंगाची वृद्धी होते, त्यांनी कफाची वृद्धी होते, वाढ होते आणि अजीर्ण झाल्या, अजीर्ण म्हणजे इनडायजेशन झाल्यास. तर आपण बघतो की आपण जे योगा करतो, व्यायाम करतो किंवा मसाज करतो ते बाळाला जेवण झाल्यावर नाही करत ना, त्याच्या आधीच करतो त्याला, कारण ते जर आपण त्याला केला, त्याला इनडायजेशनचा प्रॉब्लेम असला कोणाला पण, तर त्याचे जे आहे ते अजून वाढू शकतो प्रॉब्लेम आणि ते उलटी होऊ शकते किंवा काही पण होऊ शकते. म्हणून अजीर्ण झाल्यास सुद्धा अभ्यंग करू नये. तर नेक्स्ट आहे उदवर्तन. उदवर्तन म्हणजे काय, ड्राय मसाज. तर ड्राय मसाज म्हणजे काय, जे दिवाळीला आपण उठणे लावतो ते सुद्धा एक ड्राय मसाजचा पार्ट आहे. उदवर्तन कफहरण वेदस प्रविलयन स्थिरीकरण अंगाला त्वकप्रसाद परम. कफाचा नाश होतो, मेद कमी आणि त्वचा उजळते. तर उदवर्तन म्हणजे ड्राय मसाज जो करतो त्याने काय होतं, जे कफव्याधी असतात ज्या लोकांना, तर ते कफव्याधी त्यांचा कमी होतो आणि मेद कमी होते. जे स्थूल व्यक्ती असतात, जे ऑब्विस लोक असतात, त्याचं जे फॅट असतं ते सुद्धा कमी होतं आणि त्वचा उजळते. ऑब्विसली दिवाळीला उठण का बरं लावतो आपण, कारण आपली स्किन आहे ती उजळावी म्हणून, तिचा कलर चेंज व्हावा म्हणून, फेअर कलर व्हावा आणि ती आपली जी स्किन आहे ती स्वच्छ व्हावी, त्याच्यातल्या इम्प्युरिटीज निघाव्या, त्यासाठी सुद्धा उदवर्तन करतो. ते जे आहे उपटन लावणे ते सुद्धा एक उदवर्तनाचा एक प्रकार आहे. उदवर्तन सुद्धा आपण 1 दिवस आड 2 दिवस आड किंवा आठवड्यातून 2 वेळा असे करू शकतो. तर हे आपले 6 दिनचर्याचे हे झालं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचे आपण बघू. थँक्यू.